ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहत आहात आयुष्य उद्ध्वस्त। फळ विक्रेते आत्माराम येडगे हे गेल्या 10 ते 12 वर्षांपासून या पुलावर केळी विक्रीचा व्यवसाय करायचे। मात्र गुरुवारी रात्री 7:30च्या दरम्यान पूल कोसळला आणि त्यात ते गंभीर जखमी झाले। त्यांच्या कमरेला आणि पायाला गंभीर जखमा झाल्या। त्यामुळे ढिम्म प्रशासनावर खरं तर त्यांनी सडकून टीका केली। पाहूयात आमचे प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी त्यांच्याशी साधलेला हा संवाद। सीएसटी पादचारी पुलामध्ये दुर्घटनेत झालेल्या 6 जणांचा बळी गेलेला आहे आणि अजूनही 30हून अधिक लोक जी आहेत ती जखमी आहेत। जवळपास असलेल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत त्यांच्यावरती। मात्र जखमी झालेले जे रुग्ण आहेत त्यांचे नातेवाईक आहेत माझ्यासोबत, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचे कोण कोण नातेवाईक आहेत आणि काय उपचार सध्या तुम्हाला दिले जात आहेत हॉस्पिटलमध्ये तुमच्या नातेवाईकांना। आत्माराम येडगे म्हणून आमचे नातेवाईक आहेत आणि उपचार आता सध्या त्या बँडेज केलेलं पायाला बँडेज करून पाठीला मार लागलेला त्यांचा डॉक्टरांचे उपचार चालू आहे। डॉक्टर म्हणाले एक्सरे वगैरे काढलेले आहेत। आता त्यांच्याशी बोलणं झालं ते बोले एक्सरे वगैरे काढलेत पण रिपोर्ट आल्याशिवाय आम्हाला काय नक्की सांगता येणार नाही। एवढंच रात्रीपासून एवढाच उपचार आहे, बाकी काय नाही। नक्कीच दुर्घटना ज्यावेळी झाली त्यावेळी तुमचे नातेवाईक कुठे होते काय सांगाल? नातेवाईक वरती आमचे ते फळ विक्रेते असतात, केळी विकतात, वरती ब्रिजवरती ते बसतात। दुर्घटना झाली ती त्यांच्याबरोबर त्या स्पॉटला झाली, ते बरोबर ते पडले त्यावेळी त्या ब्रिज सोबतच ते खाली पडले। इतर आणखीन नातेवाईक आहेत माझ्यासोबत, तुम्ही काय सांगाल दादा, तुमचे कोण नातेवाईक आहेत आणि कुठे राहणार आहेत? चुलतेचा मुलगा आहे आमच्या, तो त्याचा आत्माराम येडगे त्याचं नाव आहे, माझं नाव आहे बळीराम येडगे। तो मोठ्या चुलतेचा मुलगा आहे, त्याची 3 मुलं आहेत, त्याची मिसेस आहे, आई वडील आहेत, अशी 10 माणसं त्याच्या मागे कायला आहेत। जे गव्हर्नमेंटने जे त्याला 50,000 रुपये मंजूर केले ते काही त्याच्यामध्ये काय होणार नाही। आणि आता जो त्याचा खर्च आहे प्रायव्हेट, आता त्याच्या कंबरेला आम्ही बघितलंय मार तो जबरदस्त लागलेला आहे, कंबरेला पूर्ण मागे सुजलेली आहे आणि पायाची जे टाच आहे ना ती सुद्धा मला वाटतं थोडीफार फ्रॅक्चर असेल असा अंदाज आहे माझा। त्याच्यावरती त्या हॉस्पिटलने किंवा गव्हर्नमेंटने त्याच्यावरती लक्षता घेऊन ते सगळं काम केलं पाहिजे। काय कारवाई झाली पाहिजे, जे दोषी आहेत त्यांच्यावर कशी कारवाई झाली पाहिजे? दोषी आहेत त्यांच्यावर म्हणजे कारवाई आता सरकारला तर करावीच लागेल, कारण हे सगळे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम निघाले, सगळे कॉन्ट्रॅक्टर नवीन आहेत, असे किरकोळ कामं सगळे करून जातात आणि पब्लिक खाली फुकटचं मेले जाते। आपले मुंबईचे जवळजवळ लोअर परेलपासून आता जवळ 3-4 घटना ह्या झाल्या, गरीब लोक याच्यामध्ये भरकटले गेलेले आहेत। कारवाई यांच्यावरती म्हणजे कॉन्ट्रॅक्टर असो, BMC असो किंवा रेल्वेचा असो, कोणाचंही काम असो, ते ज्यांचं काम आहे त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे गव्हर्नमेंटला। नक्कीच सर, आपण बघू शकतो की या दुर्घटनेमध्ये अनेकांचे बळी गेलेले आहेत। मात्र या दुर्घटनेवरती आता पूल ज्याच्यावरती जबाबदारी होती त्यांनीच आता याच्यावरती कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जी आहे ती आता नातेवाईकांनी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रांत बैलेसह मीनाक्षी म्हात्रे, TV9 मुंबई। कल्याणला राहणारे सुजॉय वेरा हे नेहमीप्रमाणे आपलं काम संपवून काळबादेवी इथून घरी निघाले होते। मात्र फुटओव्हर ब्रिज क्रॉस करत असताना तो कोसळला आणि सुजॉय वेरा हे जे त्यांना गंभीर दुखापत झाली। नंतर पोलिसांनी त्यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलला उपचारांसाठी दाखल केलं। त्यांच्या डाव्या हातावर 6 टाके पडलेले आहेत, तर डाव्या पायाला त्यांच्या फ्रॅक्चरमुळे प्लास्टर करण्यात आलंय। मेरा भांजा इधर एडमिट हुआ है, वो उसका दोस्त लोगों को छोड़ने के लिए CST स्टेशन आया था, तो उसका उम्र 28 है, तो थोड़ा सा इंजर्ड हुआ। अभी उसका प्रॉब्लम है, डॉक्टर साहब कुछ नहीं, जब तक कुछ हम लोगों को क्लियर पता नहीं सकता तो क्या प्रॉब्लम हुआ हम लोगों को कुछ मालूम नहीं पड़ रहा है। पहले अंदर था तो उसका पास था, अभी डॉक्टर साहब हम लोगों को बाहर निकाल दिया, तो हम लोग बाहर इंतजार कर रहे हैं क्या बाद में अंदर जाएगा तो क्या सॉल्यूशन होएगा, डॉक्टर कुछ बताएगा क्या करेगा, तो हम लोगों को बाद में जानकारी होएगा, तो हम लोग उसी हिसाब से ट्रीटमेंट का लिए सोचेगा क्या करने का क्या नहीं। खरं तर आपल्या मुंबईकरांचं आयुष्य किती स्वस्त झालंय आणि हे आयुष्यच किती लवकर उद्ध्वस्त होऊ शकतं हे कालच्या घटनेनं पुन्हा एकदा पाहायला मिळालेलं आहे। यासोबतच या बातमीपत्रामध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा TV9 मराठी। सुरुवातीला कुणालाच कळत नव्हतं ब्रिज कुणाचा आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।